इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात असणारा तिढा दूर करत शिंदे सेनेचे श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली। मात्र उमेदवारी जाहीर केल्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत शिंदे यांनी आपली उमेदवारी तर जाहीर केली, मात्र ते कोणत्या चिन्हावर ही निवडणूक लढवणार हे स्पष्ट का केले नाही, अशी टीका करत भाजपच्या कल्याण जागेच्या पक्षचिन्ह भूमिकेवर प्रश्न निर्माण केला होता। मात्र या प्रश्नावर आता भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया देत श्रीकांत शिंदे हे शिवसेना पक्षाचे सदस्य असून ते महायुतीचे उमेदवार आहेत आणि महायुतीचे उमेदवार असले तरी त्यांना त्यांच्याच पक्षाचे चिन्ह मिळणार ना, दुसरे चिन्ह मिळणार आहे का? आता हे एका लोकसभा उमेदवाराला माहीत नाही इतक्या अज्ञानातून त्या बोलत आहेत का की उगीचच काहीतरी गैरसमज करून घेत आहेत, अशी टीका वैशाली दरेकर यांच्यावर कपिल पाटील यांनी केली आहे। तर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आहे, द्यायची गरज काय? आता ज्या लोकसभेच्या उमेदवार आहेत त्यांना जर हे माहिती नसेल तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय असणार? श्रीकांत शिंदे हे शिवसेना पक्षाचे आहेत पण ते महायुतीचे उमेदवार आहेत। मग महायुतीचे उमेदवार असल्यामुळे त्यांना ज्या पक्षाचे तेच चिन्ह मिळणार का दुसरं चिन्ह मिळणार? त्यामुळे आता हे काय अज्ञानातून बोलतात की उगीच काहीतरी गैरसमज नाराजगी आहे ना भाजप आणि शिवसेनेमध्ये? काही नाराजगी नाही, नाराजगी सगळी दूर करतील। आमचे तिन्ही नेते सक्षम आहेत, ताकदवर आहेत, सगळ्या आमच्या सहकाऱ्यांची नाराजी दूर होईल आणि सगळे कामाला लागतील।